नमस्कार. आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण. जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच शिव महापुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका. हरिओम. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता अध्याय 19. पार्थिव लिंग पूजनाचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला पार्थिव लिंगाचे महात्म्य वर्णन करून सांगा. सूत म्हणाले, महर्षीनो, सर्व लिंगात पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. त्याच्या पूजनाने पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात. त्याची उपासना करून हरी, ब्रह्मा, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेकांनी आपले मनोरथ पूर्ण करून घेतले आहे. सत्ययुगात रत्नाचे लिंग, त्रेतायुगात सोन्याचे लिंग, द्वापार युगात पाऱ्याचे लिंग आणि कलियुगात पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. 8 प्रकारच्या मूर्तींमध्ये पार्थिव मूर्ती श्रेष्ठ मानली जाते. तिच्या पूजनाचे पुण्यफल तपश्चर्येपेक्षा अधिक असते. ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा, मंत्रामध्ये ओंकार, वर्णामध्ये ब्राह्मण, नगरांमध्ये काशी, व्रतामध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तींमध्ये शैवी शक्ती सर्वश्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे लिंगांमध्ये पार्थिव लिंग सर्वश्रेष्ठ आहे. पार्थिव लिंगाचे पूजन केल्यावर अन्य देवतांची पूजा केली तर ती पूजा व स्नानदानादी कर्मे निष्फळ होतात. पार्थिव लिंगाची आराधना केल्याने पावित्र्य, पुण्य, धन, समाधान आणि ऐश्वर्य वृद्धिंगत होते. सर्व इष्ट कार्ये सिद्ध होतात. जो उत्तम उपचारांनी श्रद्धा भक्तिपूर्वक पार्थिव लिंगाचे व त्याच्या वेदीचे पूजन करतो तो धनवान होतो व मरणांती रुद्रलोकी जातो. जो तिन्ही संध्यासमयी बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो जीवनमुक्त होऊन याची देही रुद्रलोकी जातो. त्याच्या दर्शनाने व स्पर्शाने इतरांची पापे नष्ट होतात. जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची पूजा करतो तो अनंत काळ शिवलोकी राहतो. जो संकल्प भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला राज्यपद प्राप्त होते. जो निष्काम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो ब्राह्मण पार्थिव लिंग बनवून शिवपूजन करत नाही त्याला शूल नामक घोर नरक प्राप्त होतो. पार्थिव लिंग अखंड करावे. ते द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फल मिळत नाही. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक व पुष्पराग यांच्यापासून बनवलेले पार्थिव लिंग अखंड असावे. वेदिका महाविद्या आहे आणि महेश्वर देव लिंगरूप आहेत, म्हणून स्थावर लिंगात तेवढी द्विखंडता असते. अखंड लिंग, चरलिंग आणि द्विखंड स्थावर लिंग यांच्या पूजेचे फल समान असते. हरिओम. अध्याय 19 समाप्त. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता अध्याय 20. पार्थिव लिंग पूजन विधी. श्री गणेशाय नमः. सूत पुढे म्हणाले, हे श्रेष्ठ महर्षीनो, तुम्हाला वैदिक कर्माविषयी श्रद्धा व भक्ती आहे, म्हणूनच मी पार्थिव लिंग पूजनाची वेदोक्त पद्धत वर्णन करून सांगणार आहे. ही पूजा पद्धती उपयुक्त व श्रेष्ठ असून भुक्तिमुक्तीदायक आहे. सर्वप्रथम आणिक सूत्रांमध्ये सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावे. संध्योपासना केल्यावर ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर देवता, ऋषी, मनुष्य आणि पितरांसाठी तर्पण करावे. आपली नित्यकर्मे उरकल्यावर भगवान शिवजींचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करावे. मग वेदोक्त विधीनुसार पार्थिव लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. या पूजेने शिवजींची प्रसन्नता लाभून मनोवांछित फलप्राप्ती होते. नदी किंवा तलावाच्या काठावर, पर्वतावर, वनात, शिवालयात व कोणत्याही पवित्र स्थानी पार्थिव लिंगाची पूजा करावी. शुद्ध जागी असलेली माती घेऊन शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावे.
ब्राह्मणांनी पांढऱ्या, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळ्या व शूद्रांनी काळ्या मातीपासून शिवलिंग बनवावे. अपेक्षित माती उपलब्ध नसेल तर जी मिळेल ती माती घेऊन शिवलिंग बनवावे. शिवलिंगासाठी लागणाऱ्या मातीचा प्रयत्नपूर्वक संग्रह करावा. ती शुभ मृत्तिका अत्यंत पवित्र स्थानी ठेवावी. लिंग बनवताना अपेक्षित माती घ्यावी. ती गंगाजलाने शुद्ध करावी. मग पाणी घालून मळावी. त्या ओल्या मातीच्या गोळ्यापासून वेदोक्त पद्धतीने हळूहळू सुंदर पार्थिव लिंग तयार करावे. भोग आणि मोक्ष प्राप्तीच्या उद्देशाने त्या लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. आता त्याच्या पूजेचा विधी सांगतो, तो लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून पूजन सामग्रीवर फुलाने प्रोक्षण करून ती शुद्ध करून घ्यावी. भूरसी या मंत्राने क्षेत्रसिद्धी करावी. आपोस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा. नमस्ते रुद्र या मंत्राने स्फटिकाबंध स्फटिक शिळेचा घेरा बनवावा. नम शंभवाय या मंत्राने क्षेत्रशुद्धी करून पंचामृताने प्रोक्षण करावे. त्यानंतर भक्तिमान मनुष्याने नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्राने शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी. वैदिक पद्धतीने पूजन करणाऱ्याने एतत्ते रुद्रावसम या मंत्राने शिवजींना रमणीय आसन द्यावे. मानो महांतम या मंत्राने आवाहन करावे. या ते रुद्र या मंत्राने भगवान शिवजींना आसनावर बसवावे. या मिशू या मंत्राने शिवजींच्या अंगामध्ये न्यास करावे. अध्यवोचत या मंत्राने प्रेमपूर्वक अधिवासन करावे. असौ यस्ताम्रो या मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजींचा न्यास करावा. असौ यो वसरपती या मंत्राने उपसर्पण देवतेच्या समीप जाणे करावे. नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पाद्य स्नान समर्पित करावे. तत्पुरुषाय विद्महे या रुद्र गायत्रीने अर्ध्य द्यावे. त्र्यंबकम या महामृत्युंजय मंत्राने आचमनीय द्यावे. पयपृथिव्या या मंत्राने दुधाने स्नान घालावे. दधिक्रावणो या मंत्राने दह्याने स्नान घालावे. घृतम घृतपावान या मंत्राने गाईच्या साजूक तुपाने स्नान घालावे. मधुवाता मधुनक्त मधुमान्नो या मंत्राने मधाने व साखरेने स्नान घालावे. यालाच पंचामृत स्नान म्हणतात. वरील मंत्रांऐवजी पाद्य समर्पणाच्या वेळी म्हटलेल्या नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पंचामृत स्नान घालावे. मानस्तोके या मंत्राने कटिबंधन करगोटा अर्पण करावे. नमो धृष्णवे या मंत्राने उत्तरीय वस्त्र अर्पण करावे. या ते हेती या 4 मंत्रांनी वस्त्र आणि यज्ञोपवीत अर्पण करावे. नम श्रव्यभ्य या मंत्राने प्रेमपूर्वक गंध चंदन पांढरे गंध लावावे. नमस्तक्षभ्यो या मंत्राने अक्षता वहाव्यात. नम पर्याय या मंत्राने फूल वहावे. नम पर्णाय या मंत्राने बिल्वपत्र वहावे. नम कपर्दिनेच या मंत्राने धूप दाखवावा. त्यावेळी उजव्या हाताने देवाला उदबत्तीने ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी. नम आशवे या मंत्राने देवाला प्रदीप्त निरांजनाने ओवाळावे. त्यावेळी ही घंटा वाजवावी. नमो ज्येष्ठाय या मंत्राने नैवेद्य दाखवावा. त्र्यंबकम या मंत्राने पुन्हा आचमनीय द्यावे. इमारुद्राय या मंत्राने फळ अर्पण करावे. नमो व्रजाय या मंत्राने आपले सर्वस्व अर्पण करावे. त्यानंतर मानो महांतम व मानस्तोके या पूर्वोक्त 2 मंत्रांचा उच्चार करून 11 रुद्रांचे केवळ अक्षता वाहून पूजन करावे. हिरण्यगर्भ या मंत्राने दक्षिणा अर्पण करावी. देवस्यत्वा या मंत्राने पुन्हा अभिषेक करावा.
नम आशवे या मंत्राने देवाला निरांजनाने ओवाळावे. इमा रुद्राय या मंत्राने पुष्पांजली समर्पित करावी. मानो महांतम या मंत्राने देवाला प्रदक्षिणा घालावी. मा नस्तोके या मंत्राने साष्टांग प्रणिपात करावा. एषते या मंत्राने देवाला शिवमुद्रा दाखवावी. यतो यतः या मंत्राने अभय मुद्रा, त्र्यंबकम या मंत्राने ज्ञानमुद्रा, नम सेनाभ्य या मंत्राने महामुद्रा व नमो गोभ्य या मंत्राने धेनुमुद्रा दाखवावी. अशा प्रकारे 5 मुद्रांचे प्रदर्शन करून शिवमंत्राचा जप करावा. वेदज्ञ पुरुषाने शतरुद्रीय या मंत्राचा जप करावा. शिवपंचांगाचा पाठ करावा. त्यानंतर देवा गातुविदो या मंत्राने शिवजींचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवपूजेचा वैदिक विधी विस्ताराने सांगण्यात आलेला आहे. हे महर्षीनो, आता मी तुम्हाला पार्थिव लिंग पूजनाचा वैदिक विधी संक्षेपाने सांगतो. सद्योजातम प्रपद्यामी या मंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी लागणारी माती आणावी. ओम वामदेवाय या मंत्राने तीत पाणी घालावे. ओल्या मातीचा गोळा तयार झाल्यावर ओम अधोरेभ्योत या मंत्राने पार्थिव लिंग तयार करावे. ओम तत्पुरुषाय या शिव गायत्री मंत्राने त्यात शिवजींचे आवाहन करावे. ओम ईशान या मंत्राने ते वेदीवर स्थापन करावे. याशिवाय अन्य विधीही संक्षेपानेच करावेत. त्यानंतर पंचाक्षर मंत्राने शिवजी, संबंधित मंत्राने किंवा गुरुपदिष्ट मंत्राने शिवजींचे षोडशोपचारे पूजन करावे. अथवा भवाय भवनाशाय महादेवाय धीमहि, उग्राय उग्रनाशाय शर्वाय शशी मौलिने या मंत्राने शिवपूजन करावे. उपासकाने भ्रमांचा, विकल्पांचा त्याग करून अत्यंत प्रेमाने व भक्तिभावाने शिवाची आराधना करावी. कारण भगवान शिव भक्तीनेच प्रसन्न होतात व निज कृपेने मनोवांछित फल देतात. ब्राह्मणानो, येथे शिवपूजनाचा जो वैदिक विधी सांगण्यात आला त्याविषयी मला अत्यंत आदर आहे. पण तरीही मी आणखी एक विधी सांगतो. तो उत्तम असून सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल असा आहे. या विधीत पार्थिव लिंगाची पूजा भगवान शिवजींची नामे उच्चारून करावी असे सांगितले आहे. त्यायोगे उपासकाला अभिष्ट फलप्राप्ती होते. हर, महेश्वर, शंभू, शूलपाणी, पिनाकधृक, शिव, पशुपती आणि महादेव ही शिवजींची 8 नावे आहेत. या नामांचा उच्चार करून पुढील प्रमाणे पूजा करावी. ओम हराय नमः या नाममंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी माती आणावी. ओम महेश्वराय नमः या मंत्राने लिंग तयार करावे. ओम शंभवे नमः या मंत्राने त्याची प्रतिष्ठापना करावी. ओम शूलपाणवे नमः या मंत्राने त्या लिंगात शिवजींचे आवाहन करावे. ओम पिनाकधृषे नमः या मंत्राने त्या स्नान घालावे. ओम शिवाय नमः या मंत्राने त्याची पूजा करावी. ओम पशुपतये नमः असे म्हणून क्षमा प्रार्थना करावी. आणि शेवटी ओम महादेवाय नमः या मंत्राने आराध्य शिवजींचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवजींच्या उपरोक्त 8 नामांच्या आधी ओम आणि शेवटी चतुर्थी विभक्ती प्रत्ययासह नमः हे पद जोडून आनंदाने आणि भक्तिभावाने शिवपूजन करावे. पूजकाने पार्थिव लिंग पूजनारंभी शिवजींच्या षडक्षरी मंत्राने अंगन्यास व करन्यास करावेत. त्यानंतर भक्तांचे दुःख हरण करणारे असीम सामर्थ्यवान आणि विश्वाचे भूषण असलेले भगवान शंकर कैलासावर दिव्य सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या डावीकडे भगवती उमा बसलेली आहे. त्यांच्या अवतीभोवती नंदी आदी गणपरिवार आहे. सनक, सनंदन आदी भक्त त्यांची पूजा करत आहेत. अशा प्रकारे भगवान शिवजींचे चिंतन करावे.
त्यानंतर ज्यांची अंगकांती चांदीच्या पर्वतासारखी गौर आहे, ज्यांनी आपल्या मस्तकावर मनोहर चंद्रकोर धारण केली आहे, दिव्य रत्नांची आभूषणे धारण केल्यामुळे ज्यांची अंगप्रभा अधिक खुलून दिसत आहे, ज्यांनी आपल्या 4 हातांमध्ये क्रमशः परशु, मृगमुद्रा, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे, ज्यांनी व्याघ्रांबर परिधान केले आहे, जे नेहमी प्रसन्न असतात, जे कमळात बसलेले असून सर्व देवता त्यांच्या भोवताली उभ्या राहून त्यांची स्तुती करत आहेत, जे या विश्वाचे आदी कारण आहेत, जे सर्वांचे सर्व प्रकारे भय दूर करतात, ज्यांना 5 मुखे असून प्रत्येक मुखाला 3 याप्रमाणे 15 नेत्र आहेत, अशा प्रकारे भगवान शिवप्रभूंचे उपरुक्त स्वरूप मनःचक्षु समोर आणून त्यांचे ध्यान करावे. याप्रमाणे न्यास ध्यानादी कर्मे करून पार्थिव लिंगाचे यथाविधी पूजन करावे. त्यानंतर गुरुपदिष्ट पंचाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप करावा. शिवजींना नमस्कार करून नानाविध स्तोत्रांनी त्यांचे स्तवन करावे. विद्वानांनी शतरुद्रीय यजुर्वेदातील 16व्या अध्यायातील मंत्राचा पाठ करावा. हातांच्या ओंजळीत फुले आणि अक्षता घेऊन भगवान शिवजींची भक्तिभावाने प्रार्थना करावी. हे भूतनाथ शिव, तुम्ही सर्वांना सुख समृद्धी प्रदान करणारे आहात. माझ्या प्राणांमध्ये तुमचेच वास्तव्य आहे. तुम्हीच माझे जीवन सर्वस्व आहात. माझे चित्त नेहमी तुमचे चिंतन करते. मी जाणता वा अजाणता जेव्हा कधी तुमचे पूजन केले असेल, जप केले असतील, ते तुमच्या कृपेने सफल व्हावेत. हे गौरीनाथा, मी महापापी आहे, पतित आहे. तुम्ही पतित पावन म्हणून प्रसिद्ध आहात. म्हणून या पामराला पावन करून घ्या अशी विनंती करतो. मला माझे हित अहित कळत नाही, पण तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे माझ्या बाबतीत जे योग्य आहे तेच करा. हे महादेवा, हे सदाशिवा, वेद पुराणे शास्त्रे आणि महाविद्वान महर्षीही तुम्हाला पूर्णपणे जाणू शकलेले नाहीत. तेथे माझी काय कथा. म्हणून मी जसा आहे तसा तुम्हाला शरण आहे. तुमच्या चरणी आश्रयार्थ आलेलो आहे. हे प्रभो, माझ्यावर कृपा करा, माझे रक्षण करा. तुमची माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो. प्रार्थना म्हणून झाल्यावर ओंजळीतील फुले व अक्षता शिवजींना अर्पण करून साष्टांग प्रणिपात करावा. त्यानंतर प्रदक्षिणा घालून शिवस्तुती करावी आणि विनम्रतेने वंदन करून शिवप्रभूंचे विधियुक्त विसर्जन करावे. मुनिजन हो, अशा प्रकारे करण्यात आलेली पार्थिव लिंग पूजा भोग व मोक्ष देणारी असून शिवभक्ती वाढवणारी आहे. जो या अध्यायाचे प्रसन्नतेने वाचन करील तो शुद्ध होईल, पापमुक्त होईल, त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, पुत्र पौत्राधिक सौख्य व स्वर्ग प्राप्ती होईल. हरिओम. अध्याय 20वा समाप्त. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता अध्याय 21वा. पार्थिव लिंग पूजनाचा महिमा. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, व्यास शिष्य सूतजी, तुम्ही पार्थिव लिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितलीत. आता कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी याविषयी काही सांगा. सूत म्हणाले, महर्षीनो, पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो. जो पार्थिव लिंग पूजा न करता अन्य देवतांची पूजा करतो, ती त्याची पूजा व दानादिक कर्मे व्यर्थच होत. कामनेला अनुसरून किती पार्थिव लिंगाची पूजा करावी तेही शास्त्राने निश्चित केलेले आहे. तितक्या पार्थिव लिंगाच्या पूजनाने अपेक्षेपेक्षा अधिक फलप्राप्ती होते. अनुष्ठान कर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसारच शिवपूजन करावे. विद्यार्थ्याने 1000 पार्थिव लिंगे बनवून त्यांची पूजा करावी, म्हणजे इच्छित फल मिळते. धनाची इच्छा असणाऱ्याने 500,
पुत्राची इच्छा असणाऱ्याने 1500 आणि वस्त्र प्रावरणाची इच्छा असणाऱ्याने 500 शिवलिंगाची पूजा करावी. मोक्षाची इच्छा करणाऱ्याने 1 कोटी, पृथ्वीची इच्छा करणाऱ्याने 1000, दयेची इच्छा करणाऱ्याने 3000, तीर्थयात्रेची इच्छा करणाऱ्याने 2000, मित्राची इच्छा करणाऱ्याने 3000 आणि वशीकरण करण्याची इच्छा असणाऱ्याने 800 शिवलिंगाची पूजा करावी. दारिद्र्य आले असता 5000 लिंगांची आणि सर्व कामना पूर्ण होण्यासाठी 10,000 लिंगांची पूजा करावी. बंधनातून सुटका होण्यासाठी 1,500, राजाचे व चोरांचे भय जाण्यासाठी 200 आणि डाकिनी इत्यादिकांचा उपद्रव जाण्यासाठी 500 शिवलिंगांची पूजा करावी. नित्य पूजा विधीमध्ये 1 लिंग पापहारी आहे, 2 लिंगे अर्थसिद्धी करणारी आहेत आणि 3 लिंगे सर्व मनोरथपूर्तीचे परम कारण म्हणून सांगितली आहेत. कारागृहातून सुटण्यासाठी 10,000, पुत्रप्राप्तीसाठी 55,000, कन्याप्राप्तीसाठी 10,000, अतुल ऐश्वर्य प्राप्तीसाठी 10,000 आणि शिवपद प्राप्तीसाठी 1 कोटी पार्थिव लिंगाची पूजा करावी, असे विधान आहे. पार्थिव लिंगाची पूजा कोट्यवधी यज्ञांचे फल देणारी आणि कामार्थी मनुष्यांना भुक्तिमुक्ती प्रदान करणारी आहे. जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्माच होय, त्याची मोठी हानी होते. कलियुगात यज्ञ, दान, व्रत, नियम, योग यांच्यापेक्षा लिंगार्चनच श्रेष्ठ असून त्यासारखे श्रेष्ठ साधन नाही, असे शास्त्राचे निश्चित म्हणणे आहे. शिवलिंगाच्या नित्यपूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होऊन शिवसायुज्यता प्राप्त करतो. भवसागरातून सुखरूप तरून जाण्यासाठी लिंगपूजन हाच सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. शिवलिंगाची वेदोक्त विधीने नित्यपूजा करून भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करावा. महर्षीनो, लिंगाचे उत्तम, मध्यम आणि अधम निकृष्ट असे 3 प्रकार आहेत. 4 अंगुळे उंच, वेदीने युक्त आणि मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग म्हणतात. त्याच्या निम्म्या उंचीचे मध्यम आणि त्याच्या पाव उंचीचे अधम लिंग होय. जो श्रद्धा भक्तीने अनेक लिंगांची पूजा करतो त्याच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण होतात. लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही, असे 4ही वेद एकमुखाने सांगतात. लिंगाचे अर्चन केल्यामुळे स्थावर जंगमात्मक सर्व जगाची पूजा केल्यासारखे होते. अज्ञानाने आंधळे झालेले, संसारातच मग्न असलेले आणि विषयासक्त चित्त असलेले अशा सर्वांना तारून नेण्यास लिंगार्चन हेच एकमात्र साधन आहे. हरी, ब्रह्मा, देवता, मुनी, यक्ष, राक्षस, गंधर्व, चारण, सिद्ध, दैत्य, दानव, शेष, गरुड, पक्षी, प्रजापती, मनु, किन्नर आणि नर यांनी सर्वार्थ साधक लिंगाची महाभक्तीने पूजा करूनच आपल्या कामना पूर्ण करून घेतल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सर्व वर्णांचे लोक शिवलिंगाचे आदरपूर्वक पूजन करतात. फार काय सांगू, सर्व जातीच्या लोकांना आणि स्त्रियांनाही शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार आहे. वेदज्ञ ब्राह्मणांनी वैदिक पद्धतीनेच शिवलिंगाची पूजा करावी, असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितले आहे. अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही. जो मनुष्य वेद आणि स्मृतींमध्ये सांगितलेल्या सत्कर्मांविषयी श्रद्धा बाळगत नाही, त्यांची अवहेलना करून दुसऱ्याच कर्मांचा अवलंब करतो, त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाही. शिवजींचे विधीपूर्वक पूजन केल्यावर त्यांच्या त्रिजगन्मयी 8 मूर्तींचे तेथेच पूजन करावे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान या त्यांच्या 8 मूर्ती पूजनीय आहेत. त्यांच्या समवेत त्यांच्या शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या मूर्तींचेही पूजन करावे.
त्यानंतर शिवजींच्या परिवाराचे ईशान, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, वृष, स्कंद, कपर्दीश्वर, सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन, अक्षता, बिल्वपत्र वाहून पूजन करावे. मग भगवान शिवजींसमोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस कीर्तिमुखाचे पूजन करून 11 रुद्रांची विधीपूर्वक पूजा करावी. तत्पश्चात पंचाक्षर मंत्राचा जप, शतरुद्रीय पाठ, नानाविध स्तुती स्तोत्रांचा पाठ आणि शिवपंचांग पाठ करावा. शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे. अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा संपूर्ण विधी आदरपूर्वक वर्णन करून सांगितला आहे. आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो. रात्रसमयी करावयाची सर्व देवकार्ये उत्तराभिमुख बसूनच करावीत. शिवपूजनही उत्तरेकडे तोंड करूनच करावे. ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथील पूर्व दिशा शिवजींच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये. उत्तरेला शिवजींचे वामांग असते, तेथे शक्ती स्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला बसू नये. पश्चिमेला शिवजींचा पृष्ठभाग असतो आणि पाठीमागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये. म्हणून दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करणे हेच ग्राह्य आहे. विद्वान मनुष्याने आणि शिवोपासकाने भस्माचा त्रिपुंड्र लावून आणि रुद्राक्षांची माळ, बिल्वपत्रे आदी साधन सामग्री घेऊनच शिवपूजन करावे. भस्म मिळाले नाही तर भाळावर मातीनेच त्रिपुंड्र काढावा. हरिओम. अध्याय 21 समाप्त. श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.